श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोन चाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक छोटीशी बोधकथा घेऊन आली आहे. बोधकथा अगदी 4 ते 5 मिनिटाची आहे, पण ती बोधकथा नक्कीच तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून जाणारी आहे. नेमकं आपलं जीवन जगत असताना नेमकं कुठे चुकतंय याचं मार्गदर्शन करणारी ही कथा आहे. तर शेवटपर्यंत आवर्जून ऐका. नक्कीच तुम्हाला ही जर कथा आवडली तर कमेंटमध्ये देखील तसं सांगा. चला मग आपल्या बोधकथेला सुरुवात करूया. एक शिक्षक असतात बघा. आता शिक्षक म्हटलं तर शिक्षकांमुळेच खरं आपण घडत असतो. म्हणजे अगदी आपण जसं शाळेत जायला लागतो तसं प्रत्येक गोष्ट आपण शिक्षकांकडून शिकत असतो. आपले पहिले गुरु जरी आईवडील असले तरी जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी समजतात. जीवन जगण्यासाठी जे काही आपल्याला ज्ञान हवं असतं ते त्यांच्याकडून मिळत असतं. पण ह्या शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा जीवन कसं जगावं हे देखील शिक्षकांनी जर सांगितलं तर नक्कीच प्रत्येक म्हणजे नवीन येणारी जी पिढी आहे तिचा फायदाच होणार आहे. आणि असेच एक शिक्षक होते. त्यांना असं वाटायचं की माझा विद्यार्थी फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडू नये, तर त्याला जीवनाचा देखील धडा मिळावा, जीवन जगण्यासाठी देखील त्याला मदत मिळावी, तसंच जीवनाचे जे काही मूल्य असतात ते देखील त्याला समजावे, असा त्यांचा अगदी प्रामाणिक हेतू होता. मग ते एक दिवस काय करतात, ते ठरवतात की माझ्या मुलांना आज मी काहीतरी नवीन शिकवणार. आणि ते काय करतात की मुलांना सांगतात की मुलांनो, संध्याकाळी तुम्हाला इथे आपल्या शाळेच्या ग्राउंडवर यायचं आहे. मी तुमच्यासाठी एक गंमत करणार आहे. तर मुलांना अगदी उत्साह वाटतो. मुलांना हे नवीन काही म्हटलं की त्यांना फार आवडतं. आणि मग सगळे मुलं संध्याकाळच्या वेळेस येतात. आता त्या ठिकाणी ते जेव्हा येतात तेव्हा काय बघतात, तर एक मोठं पातेलं असतं आणि त्या पातेल्यामध्ये चहा. चहा म्हटलं तर बघा, प्रत्येकाला आता बऱ्याच 99% लोकांना चहा हा खूप आवडतो. आणि असा हा चहा, त्यामध्ये वेलदोडे, सगळे काही मसाले टाकलेले आणि त्या चहाचा अगदी घमघमाट त्या ठिकाणी सुटलेला होता. आणि आता ह्या शिक्षकांनी चहा का केला किंवा आपल्या सरांनी चहा का बनवला हे काही त्या मुलांना समजत नव्हतं. पण चहाच्या पातेल्याजवळच विविध प्रकारचे, विविध रंगांचे असे वेगवेगळ्या पद्धतीचे कप ठेवलेले होते. प्रत्येक कप असा आकर्षित वाटत होता. प्रत्येक मुलाला त्या कपांबद्दल अगदी कुतूहल वाटत होतं. अरे वा, हा किती छान कप आहे. अरे वा, हा किती सुंदर आहे. याचा कलर किती सुंदर आहे. याचा आकार किती सुंदर आहे. आणि सगळेजण त्या कपांकडे बघत असतात. थोड्या वेळासाठी ते सुरुवातीला चहाचा जो घमघमाट होता तो ते विसरून गेले आणि जे काही ते कपांनी त्यांना आकर्षित केलं होतं त्या कपांमध्ये ते गुंतून गेले. तेवढ्यात त्यांचे शिक्षक येतात आणि म्हणतात, मुलांनो, तुमच्यासाठी आज मी चहा बनवला आहे आणि नंतर मग काय शिकायचं आपण ते बघूया. फक्त अट एक आहे की प्रत्येकाने त्याचा त्याचा कप निवडायचा आणि त्याचा त्याचा चहा त्याने त्याच्या त्याच्या हातानेच घ्यायचा आहे. आता असं म्हणता क्षणी सगळ्या मुलांनी त्या कपांकडे धाव घेतली. आता त्यांनी धाव का घेतली, तर त्यांना प्रत्येकाला वाटत होतं की ह्या सगळ्या कपांमधला सुंदर कप माझ्या वाट्याला यावा. आणि सुंदर कप माझ्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येकजण धडपड करून पटापट पुढे पळत होता आणि कप हातात येईल तो कप उचलून घेत होता. आता ज्याला त्याला सुरुवातीला जेव्हा त्यांनी त्यांचे कप हातात उचलले तेव्हा त्यांना वाटलं की वा, माझा कप खूप सुंदर. पण जेव्हा त्यांना असं गोल आकार करून बसवण्यात आलं तेव्हा प्रत्येकाचं लक्ष हे स्वतःच्या कपावर नसून दुसऱ्यांच्या कपावर जात होतं की अरे अरे, मी तरी तो कप घेतला असता. तो कप किती छान दिसत आहे. त्या कपाचा रंग किती सुंदर आहे. तो कप किती छान आकारात बनवलेला आहे. आणि असं म्हणून ते स्वतःचा कप विसरून गेले होते. आणि या व्यतिरिक्त त्या कपातला जो चहा होता त्याचा घमघमाट जो त्यांना सुरुवातीला इतका आवडला होता तो चहा देखील ते विसरले होते. प्रत्येकजण चहाचा एक एक घोट घेत होता, परंतु त्यांचं सगळं लक्ष मात्र फक्त त्या आकर्षित कपांकडे होतं, तेही स्वतःच्या नव्हे तर दुसऱ्यांच्या. आता तेवढ्यात त्यांचे शिक्षक आले आणि ते शिक्षक म्हणाले, काय मुलांनो, तुम्हाला चहा कसा वाटला, चहाची चव कशी आहे. त्यावर त्या सगळ्या मुलांच्या लक्षात आलं की अरे, चहाची चव तर आपण सरांना सांगितलीच नाही. ज्या सरांनी आपल्यासाठी इतका सुंदर चहा बनवला त्यांना आपण त्या चहाचं कौतुक काही करूनच दाखवलं नाही किंवा खरंच चहा किती सुंदर बनला आहे याकडे आपलं लक्षच गेलं नाही. आणि प्रत्येकजण त्या शिक्षकांची माफी मागू लागला आणि म्हणू लागले की आमचं लक्ष फक्त कपांकडे होतं, चहाला आम्ही थोडा वेळासाठी विसरूनच गेलो. त्यावर त्या शिक्षकांनी सांगितलं, असं झालं का, मग ठीक आहे. माझा उद्देश म्हणजे मला हे जे काही मी केलं ते सफल झालं असं म्हणावं लागेल. तेव्हा ते मुलं म्हणाले, का सर, तुम्ही असं का म्हणत आहेत. त्यावर सर म्हणाले, मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या वाट्याला ह्या परमेश्वराने जे जीवन दिलं आहे ते सारखंच दिलेलं आहे. जसं की ह्या कपातला चहा सगळ्यांसाठी सारखा आहे, त्याची चव सगळ्यांसाठी सारखीच आहे. परंतु आपण मात्र त्या चहा म्हणजे तुम्ही जसं त्या चहाकडे लक्ष दिलं नाही तसं आपल्या बाबतीत असंच होतं. आपण ह्या जीवनाकडे लक्ष देत नाही. आणि जसं तुम्ही ह्या कपाला आकर्षित झाले किंवा कपांकडे बघून तुमची भुरळ उडाली तसंच काही जीवनामध्ये होतं. जीवन इतकं सुंदर असताना, तुमच्या वाट्याला हे जीवन एकसारखं आलेलं असताना तुम्ही फक्त दुसऱ्यांकडे काय चांगलं आहे हे बघण्याचा प्रयत्न करतात.
आणि तुमच्याकडेही सुंदर जीवन आहे हे बघणं तुम्ही विसरून जातात. आता याच्याकडे गाडी आहे, अरे वा याचा बंगला किती सुंदर आहे, अरे वा हा कपडे किती छान घालतो, अरे वा याच्यासारखं मलाही मिळायला हवं होतं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत आपल्याकडेही एक सुंदर जीवन मिळालेलं आहे, आपल्याकडेही काहीतरी चांगलं आहे याचा विसर आपल्याला पडायला लागतो. आणि त्यामुळे हे जीवन जगण्याचं आपण विसरून जातो, किंवा आकर्षित जे काही बाहेर जे भौतिक सुख दिसत आहे त्याला आपण इतकं बळी पडतो की आपलं जीवन जगण्याचं आपण विसरून जातो. आणि जेव्हा आपल्याला आपल्या वाट्याला म्हातारपण येतं, किंवा आपण जेव्हा शेवटचे क्षण म्हणजे जगत असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे अरे मी माझं जीवन असंच वाया घालवलं. पण ह्याच गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी धडा घ्यायचा आहे की आपल्याकडेही जीवन आहे, त्यालाही जीवन मिळालेलं आहे, दोघांचंही जीवन सारखंच आहे, पण ते किती फुलवायचं किंवा ते किती सुंदर बनवायचं हे आपल्या हातात आहे. आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपलं लक्ष हे फक्त आपल्या स्वतःवर असेल, ना की दुसऱ्यांवर, याचं असं त्याचं तसं, तो इतका मोठा तो असा. हे जर आपण करत बसलो तर आपण आपल्या वाट्याला आलेलं सुख कधीही पाहू शकणार नाही, कधीही अनुभवू शकणार नाही. आणि अशा पद्धतीने त्या सरांनी त्या मुलांना खूप असा छान प्रकारचा धडा त्या दिवशी शिकवला होता. तर ही जी बोधकथा होती, या कथेतून मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन जगत असताना आपण हे विसरून जातो की ह्या देवाने आपल्यालाही सुंदर जीवन दिलं आहे, 2 डोळे दिले आहे, 2 हात दिले आहे, 2 पाय दिले आहे, सगळं काही दिलेलं आहे, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. पण आपण विचार करताना आपला स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यांच्या विचारात इतकं गढून जातो, इतकं त्यामध्ये हरवून जातो की स्वतःचंही एक आयुष्य आहे, आपण स्वतःही काहीतरी करू शकतो हेच विसरून जातो. तर नक्कीच आपल्याला असं अजिबात करायचं नाही. लोकांकडे बघायचं, पण जे अनुभव घेता येईल तेच त्यांच्याकडून घ्यायचे, आणि आपलं जीवन अजून सुंदर कसं बनवता येईल हे बघायचं आहे, ना की इतरांशी तुलना करून आपण तसंच बनायचं असा प्रयत्न करू नका. नक्कीच स्वतःवर विश्वास असेल तर कदाचित आपण उद्या त्यांच्याही पुढे जाऊ शकतो, एवढी क्षमता आपल्यामध्ये नक्कीच असते. तर बोधकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या सोनचाफा चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन बोधकथेसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या सोनचाफा चॅनलवरच्या बोधकथा ऐकत रहा. धन्यवाद.